नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. राज्यात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ठाण्यात महामार्ग रोखून धरला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केल्याने कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. विशेष म्हणजे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक चालत पोलीस ठाण्यामध्ये गेल्याने शहरात चांगलीच वाहतूक कोंडी झाली. बदलापूर येथे 2 लहान मुलीवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ठाण्यामध्ये आंदोलन केले. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी ठाण्याच्या 3 हात नाका येथे रास्ता रोखून धरला होता. मात्र आंदोलनाची माहिती मिळाल्याने पूर्वतयारी म्हणून नौपाडा, ठाणेनगर, वागळे इस्टेट इत्यादी पोलीस ठाण्यातून फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मुख्य रस्त्यावर जाण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना अडवल्याने राजन विचारे आणि पोलीस उपायुक्त बुरसे यांच्यात चांगलीच खंडाजंगी झाली. बदलापूर येथे 2 चिमुरड्यांवरती झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आक्रमक होऊन 3 हात नाका येथे आंदोलन केलं. यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हा प्रमुख केदार दिघे, विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर, प्रकाश पायरे, वसंत गवाळे, तुषार रसाळ यांसह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते. त्या ठिकाणी तिला उडून तिला ठार मारण्यात आली. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल 7 जुलैला अक्षता म्हात्रे त्या ठिकाणी शिळपाड्याला जी घटना झाली. त्यानंतर 27 जुलैला उरणमध्ये यशस्वी शिंदे नावाच्या मुलीवरती तुकडे करून तिच्यावरती अत्याचार केला आणि तिचा खून केला. त्यानंतर 14 ऑगस्ट जी कालची घटना जी झाली, 12 तारखेला पहिली घटना झाली, आदर्श विद्यालय म्हणून बदलापूरचं आहे. त्यानंतर 13 तारखेला दुसऱ्या दिवशी पण झाला. म्हणजे जर 12 तारखेला जर कारवाई केली असती तर ती एक मुलगी त्यातली या अत्याचारापासून वाचली असती. परंतु आज हे सरकार आहे, हे सरकार शिंदे सरकार ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहे. काल संपूर्ण हातभर राख्या बांधल्या होत्या. या हातात फक्त आता शरीरावरचा बाकीचे अवयव बाकी होते. परंतु आज तुम्ही बघितले असेल आमच्या लाडक्या बहिणी, आज लहान मुली या ठिकाणी सुरक्षित नाही. गेले 5 ते 7 महिन्यापासून या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही बघितलं असेल एवढ्या घटना होऊन सुद्धा या ठिकाणी कुठे न्याय मिळाला जात नाही. फास्ट ट्रॅकच्या नावाखाली त्या ठिकाणी अक्षता म्हात्रे हिचा जो मृत्यू झाला 3 महिन्यापूर्वी, 3 महिने झाले अजूनही त्या ठिकाणी त्या फास्ट ट्रॅकमध्ये जे सरकारी वकील कोण नेमले होते ते सुद्धा गेले नाहीत. फास्ट ट्रॅक म्हणजे 50 वर्ष केस चालणार आहे का? आज हे सरकार काय करते? या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही नोटबंदीचा कायदा एका रात्रीमध्ये आणलात आणि यासाठी तुम्हाला कायदा आणू शकत नाही. त्या 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी या नराधमाला फाशी झाली पाहिजे. यासाठी संपूर्ण रस्त्यावरती लोक या ठिकाणी आलेले आहेत. आज तुम्ही बघितलं असेल बदलापूरमध्ये सर्वसामान्य नागरिक जो आपल्या मुलाला त्या शाळेमध्ये टाकल्यानंतर त्याला तो डोनेशन देतो, त्या ठिकाणी फी भरतो आणि अशा पद्धतीने या शाळेत 12 तास त्या पोलिसांनी त्या ठिकाणी बसून ठेवलं होतं. 12 तासानंतर त्या ठिकाणी तो गुन्हा दाखल झाला. म्हणजे काय चाललंय आज? हे पोलीस मंडळीसुद्धा आता आम्ही इकडे बसले, आम्हाला आत टाकायला निघाले होते. म्हणजे आज एखादा आवाज उठवायचा असेल तरी आज तुम्ही त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय ठाण्यात आले होते. आम्ही इंटिमेशन देऊन सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी काही केलं नाही. त्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल मातोश्रीच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी ठाण्यातून हजुरीमधून त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांना घेऊन त्या ठिकाणी मातोश्रीवरती आंदोलन करायला सांगितलं होतं. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात छायाचित्रकार त्यांच्या दैनंदिन कामकाजाबरोबरच आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्या छायाचित्रात टिपण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी छायाचित्रकारांना स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित करण्याची संधी देण्यासाठी अशा प्रकारच्या छायाचित्र प्रदर्शनाची आवश्यकता असल्याचं मत राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं.
19 ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 17 ते 20 ऑगस्ट या कालावधीत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यास खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे, पद्मश्री सुधाकर ओलवे, अभिनेत्री काजल काटे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांसह विविध पदाधिकारी येथे उपस्थित होते। नागरी कामाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा विविध कार्यक्रमांना पाठिंबा देणारी ठाणे ही एकमेव महापालिका असल्याचं मत यावेळी खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केलं। तसेच विजेत्या छायाचित्रकारांचं कौतुक देखील केलं। छायाचित्र ही कला आहे आणि या कलेत छायाचित्रकारांनी सातत्य ठेवणं आवश्यक असल्याचं सांगत आमदार संजय केळकर यांनी सर्व छायाचित्रांचं कौतुक केलं। तर या स्पर्धेमध्ये विजेते झालेल्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। या समोर मॅडम समोर या बाजूने ना, या बाजूने, या बाजूने, या बाजूने। अरे सँडी तृतीय क्रमांकाचे मानकरी द्वितीय क्रमांकाचे मानकरी संदीप यादव, आणि राष्ट्रीय गटाच्या वाईने त्यानंतर राष्ट्रीय कॅटेगरीमध्ये परफॉर्मिंग आर्ट या विषयाकडे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी परफॉर्मिंग आर्ट या विषयासाठी द्वितीय क्रमांकाचे मानकरी रोख रुपये 25,000 आणि सन्मान चिन्ह। नॅशनल कॅटेगरीमध्ये तिसरा विषय होता फेस्टिवल। तृतीय क्रमांकाचे मानकरी अक्षय योगे, फेस्टिवल या विषयासाठी आणि फेस्टिवल या विषयासाठी प्रथम क्रमांकाचे केदार भट, विकास भोर, शार्दूल बाजेकर, निनाद कर्णी या सर्वांनी ही परीक्षणाची जबाबदारी अत्यंत समर्थपणे केली। या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। एका जोरदार टाळ्या या सर्व परीक्षक वर्गासाठी। या संपूर्ण स्पर्धेसाठी 4,500 केदार भट, विकास भोर, शार्दूल बाजेकर, निनाद कर्णी आणि रसिका प्रभुदेसाई या सर्व परीक्षक मंडळाचं स्पर्धक छायाचित्रकारांनी या प्रदर्शनासाठी स्पर्धेत रावसाहेब, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या अर्थातच आमचे समाजचे मित्र नरेश मस्के साहेब हे वेळोवेळी सहकार्य करत असतात। या सर्वांच्या सहकार्याने आम्ही स्पर्धा यशस्वी करू शकतो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या छोट्याशा आमंत्रणावर देखील आमचे मस्के साहेब येत असतात। कोलकाता येथील आर.जी. कर मेडिकल कॉलेजच्या महिला डॉक्टरांवरील अत्याचारानंतर निष्क्रिय असलेल्या पश्चिम बंगाल सरकारच्या निषेधार्थ ठाण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ज्ञानसाधना महाविद्यालय ते 3 हात नाका दरम्यान हातात फलक घेऊन निषेध मोर्चा काढण्यात आला। पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री असताना महिला डॉक्टर देखील सुरक्षित नाहीत, तेव्हा केवळ समाज माध्यमातून व्यक्त होण्यापेक्षा समाजात येऊन व्यक्त होत समाजात बदल घडण्याचा निर्धार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे। यावेळी निदर्शक विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून त्यांच्यावरती कठोर कारवाईची मागणी केली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे यांच्या वतीने ठाणे शहरात आयोजित केलेल्या मोर्चामध्ये संपूर्ण भारतातील बलात्कार आणि लैंगिक हिंसाचाराच्या पीडितांना त्वरित न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून एक ठाम संदेश दिला। या मोर्चामध्ये अनेक विद्यार्थी युवकांनी सहभाग घेतला होता। ज्ञानसाधना कॉलेज येथून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये विविध प्रकारचे बॅनर, पोस्टर आणि घोषणांच्या माध्यमातून अत्याचारांच्या घटनांमुळे वाढलेल्या चिंतेला वाचा फोडण्यात आली। यावेळी बोलताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये महिलांना देवीचा दर्जा दिला जातो। मुख्यमंत्री स्वतः तिथे महिला आहे, तिथेही महिला सुरक्षित नाहीत। या प्रकरणातील पुरावे देखील नष्ट केले गेले। त्यातूनच ममता सरकारची तानाशाही समोर आल्याने याचाही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध नोंदवण्यात आला आहे। प्रदर्शन केलेलं आहे। अखिल भारतीय विद्यार्थी ममता सरकारचा विरोध करण्यात आलेला आहे। 3 आत्महत्या त्यांच्या विरोधात घोषणा देत आहे।
अखिल भारतीय विद्यार्थी सरपंच सगळे विद्यार्थी इथे आलेले आहेत। झालेल्या आर्जिकल मेडिकल कॉलेजमध्ये त्या विद्यार्थिनीवर जो वाईट प्रकारे अत्याचार करण्यात आला, जेव्हा ती तिच्या कामाच्या ठिकाणी काम करण्यासाठी म्हणून गेली होती, तिकडे तिच्यावरती अत्याचार करण्यात आला। ही अत्यंत वाईट आणि चुकीची गोष्ट आहे, जी भारतामध्ये जिथे महिलांना देवीचं स्थान दिलं जातं तिकडे अशी गोष्ट घडणं अत्यंत चुकीचं आहे। आणि आम्ही आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी समाजात येऊन रस्त्यावरती येऊन मोठ्या प्रमाणात इथे निषेध करत आहोत। तर आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे। काही दिवसापूर्वी जी घटना घडली बंगालमधील आरशी काळे मेडिकल कॉलेजला एका विद्यार्थी डॉक्टरवरती रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला, तिची हत्या करण्यात आली। ही गोष्ट एका बंगालच्या धर्तीवरती जिथे दुर्गा मातेचं पूजन होतं अशा याच्या राज्यात सुद्धा महिला या सुरक्षित नाही आहेत हे आपल्या लक्षात येतं। ज्या राज्याची महिला मुख्यमंत्री एक स्वतः महिला असून सुद्धा या राज्यात हे महिला सुरक्षित नाही आहे। मागच्या 6 महिन्यापूर्वी संदेश खालीची घटना आपल्या समोर आली होती, आता ही परत घटना समोर आली आहे। आणि ही घटना समोर आल्यानंतर सुद्धा ममता सरकारने याबद्दल काहीही कारवाई केली नाही आहे। त्याची सगळी चौकशी जी आहे ती CBIला द्यावी लागली। CBIला चौकशी करत असताना सुद्धा या आरजी मेडिकल कॉलेजवरती ममता सरकारकडून स्पॉन्सर्ड एक हल्ला करण्यात आला। 1000 जणांचा मॉब त्या मेडिकल कॉलेजला जाऊन त्या तिकडे डॉक्टरचे पिस्तुली प्रोटेक्टर होते त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला, त्यांना मारण्यात आलं आणि त्यांच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये तोडफोड करण्यात आली, एव्हिडन्सेस डिस्ट्रॉय करण्यात आले। या विरोधात आपलं आंदोलन आहे। हे सगळं करत असताना कालच एक TMC मिनिस्टर स्टेटमेंट देतो की जे कोण लोक ममताच्या विरोधात आंदोलन करतील त्यांचे आम्ही हातपाय मोडून टाकू। ही केवळ तानाशाही चालू आहे। बंगाल सरकारमध्ये तानाशाही एकदम पीकपर्यंत पोहोचलेली आहे। याच्या विरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशी मागणी करतं की या दोषींमध्ये कडक कारवाई करण्यात यावी। बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या गंभीर घटनेनंतर जनउद्रेक होईपर्यंत ढिम्म राहिलेले बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे या शिवसेना नेत्याने महिला पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी असभ्य भाषेमध्ये विकृत शेरेबाजी केल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आलाय। तुम्ही घटनेचे वार्तांकन असे करताय की जणू अत्याचार आपल्यावरतीच झाला आहे, असे कमालीचे हीन वक्तव्य वामन म्हात्रे यांनी पत्रकार मोहिनी जाधव यांना उद्देशून केलं होतं। या संपूर्ण प्रकरणाचा पत्रकारांनी निषेध व्यक्त केलेला आहे। ठाण्यामधील देखील ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान वामन म्हात्रे यांच्यावरती कारवाईची जी मागणी आहे ती लावून धरण्यात आली। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये अनेक महिला पत्रकार आणि पुरुष पत्रकार देखील सहभागी झाले होते। अशा प्रकारे बेताल वक्तव्य करणाऱ्या वामन म्हात्रे यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी जी होती ही आंदोलनादरम्यान करण्यात आली। त्याचबरोबर या आंदोलनाच्या आशयाचं निवेदन देखील ठाणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेलं आहे। तर या संपूर्ण घटनेचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदवीत वामन म्हात्रे यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी जी आहे ती या पत्रकारांनी लावून धरलेली आहे। काल बदलापूर येथे ज्या 2 चिमुरड्यावरती अत्याचार झाला होता त्याचे वृत्त संकलन करणारी आमची महिला पत्रकार आहे। त्या महिला पत्रकार आहे तिच्या विरोधात असभ्य भाषेमध्ये तेथील माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी भाष्य केलेलं आहे। त्याचा निषेध करण्याकरता आज आमच्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे हे निषेध आंदोलन करण्यात येत आहे। वामन म्हात्रे ही प्रवृत्ती आहे, ही विकृत वृत्ती आहे। अशा विकृत वृत्तींना ठेचण्याकरता अशा विकृत वृत्तीच्या विरोधामध्ये लोकांनी जागृत व्हावं, पत्रकार तर जागृत आहेत त्यांनी जागृत व्हावं आणि राज्य सरकारने देखील जागृत व्हावं, पोलिसांनी जागृत होऊन त्यावरती कारवाई करावी, त्यावरती गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करावं या मागणी करता आम्ही हे आंदोलन करत आहोत। तरी यांनी राज्य शासनाने त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि आमच्या या महिला भगिनीला न्याय द्यावा।
बदलापूरची जी घटना आहे, सगळ्यात पहिले ज्या 2 बालिकांवर अत्याचार झालेला आहे ती घटना अतिशय निषेधार्ह आहे आणि त्या बालिकांना न्याय मागण्यासाठी आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला पत्रकाराला सुद्धा अतिशय अश्लील आणि अवमानास्पद असं वक्तव्य एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने करावं ही खरंच लोकशाहीचा अपमान करणारी घटना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बदलापूरच्या ज्या सकाळच्या प्रतिनिधी आहेत मोहिनी जाधव त्या घटनेचा पाठपुरावा करत होत्या. त्यावेळेला त्यांना हे असं सगळं त्यांच्यावर हा प्रसंग म्हणजे घटना त्यांच्याबाबतीत घडलेली आहे. या घटनेचा समस्त महिला पत्रकार आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने मी निषेध करते आणि संबंधित जे आहे ज्याला सरकार पाठीशी घालत आहे त्या वामन मात्रेंवर कडक कारवाई करावी अशी माझी आमच्या सगळ्या महिला पत्रकारांची आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाची मागणी आहे. कळवा येथील भाग्यरेषा इमारतीमध्ये राहणारी कुमारी प्रिया नयन हजारे ही 15 वर्षाची मुलगी न्यू कळवा हायस्कूल येथे शिकत असून ती काल दुपारी 12:30 वाजल्यापासून बेपत्ता झाली होती. कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली परंतु तिचा काही शोध लागत नव्हता. कुटुंबियांनी या संदर्भात माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्याशी संपर्क साधला व मुलीच्या बेपत्ता असल्याचं सांगितले. माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी तात्काळ दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्याकडे मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तसेच मुलीला लवकरात लवकर शोधण्याची विनंती देखील केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या टीमने कार्यतत्परतेने अवघ्या काही तासांच्या आत मुलीचा शोध घेतला. प्रिया ही नागपूर येथे सापडली आहे. पुढील तपास करत पोलिसांची टीम लवकरात लवकर मुलीला सुखरूप तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देणार आहे. नशिबाने मी रात्री सर्व टाकल्यामुळे त्यांनी ते सर्व जेवढे सर्वांना दाखवले नागपूरवाल्यांनी. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.